व्यवसाय सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. संस्कारशील कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण युवक व्हावीत म्हणून कनेरीचे स्वामी महाराज या समाजासाठी धडपडत आहेत. त्यांच्या कार्याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे. म्हणून म्हणतो मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका दादानो, 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 मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका दादानो. मनाची पाटील देह गावीचा विश्वास धरू नका त्याचा, हात करील नेमाचा पाडील पशी. गावचा पाटील जसा गावचा कारभार करतो तसा या देहाचा पाटील जर कोण असेल तर मन. या देहाचा पाटील मन आहे आणि मन आमचं वाईट नजरेकडे जातं. जे करू नये ते करतं, जे बघू नये ते बघतं, जे ऐकू नये ते ऐकतं. म्हणून या मनाला बरोबर भक्ती मार्गाकडे विचारांच्याकडे वळवायचं आहे. मन वधाय वधाय मोठा पिका दिलं ढोळ, किती हाकला हाकला पुन्हा येई पिकावर. मनातला द्वेष राग काढून टाकण्यासाठी तुमचं मन एकाग्र करणं गरजेचं आहे. म्हणून हा पिंगळा जोशी तुम्हाला सांगतो, ऐका दादानो, थोडा ऐका दादानो, 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 जोशी हो रा ऐका दादानो, मी आलो रायाचा 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 जोशी हो रा ऐका दादानो. राम राम माऊली, रामकृष्ण हरी माऊली. कृष्ण हरी माऊली. नाव काय म्हणाला माऊली तुमचं? नावातच तुमच्या गीता आहे दादा. माऊलींच्या नावातच गीतांजली आहे. त्यामुळे ज्ञान आहे, गीता आहे, भगवद्गीता आहे. माऊली काय काय करतात तुमचे आई वडील? वडिलांची पुण्य मोठी. वडील तुमच्या कुटुंबासाठी खूप राबलेत आणि त्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन उभा आहे. माऊली काय करता तुम्ही? घर सांभाळता, त्याबरोबर काय काय करताय? मी माझं स्वतःचं चिंतन फाउंडेशन आहे. मला जवळजवळ 100 पुरस्कार मिळालेला आहे. ऍक्टर आहे आणि 2 मुलं आहेत मला. वा वा वा, खूप छान. घर संसार सांभाळून सुद्धा जिद्द फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक काम करतात माऊली. 1000 डोळ्या बघणे पाणी माझ्या डोळ्यामध्ये जमे, 1000 कंठामधली घोषणा माझ्या कंठामध्ये भूमी, 1000 हृदय घहीवरती तर मन माझे ही घहीवरते, ऐसे हजारो संख्येत जगले आपले नाते. स्वामीजींनी जो समाज सेवेचा अध्यात्माचा मार्ग सांगितलेला आहे त्याचं आचरण तुम्ही करताय हे ऐकून फार बरं वाटलं माऊली. माऊली तुमच्या नावात जसं गीता आहे तसं तुमच्या पायामध्ये सुद्धा लक्ष्मी आहे, हातामध्ये कष्ट आहे, खूप काम चांगलं करताय, कुटुंबासाठी तुम्ही राबताय माऊली. मुलं सुद्धा तुमची चांगली शिकणार. काय मुलं आहेत? माझी मुलगी BSc झाली. वा वा. आणि मुलगा? अतिशय चांगलं. या मुलांना चांगलं शिक्षण द्या. या समाजातून आपला जर उद्धार होणार असेल तर तो केवळ शिक्षणामुळे होणार आहे. अध्यात्माचा संस्कार द्या, विचारांचा संस्कार द्या, सामाजिक संस्कारांचा विचार तुमच्या मनामध्ये रुजवा आणि त्याच मुलांच्या पर्यंत पोचवा माऊली. एवढंच नाही, तुमच्या हाताला कष्ट आहे, आई वडिलांची पुण्याही मोठे आहे, सासर सुद्धा तुमचं चांगलं आहे. पतिदेव काय करतात तुमचे? स्वतःचे कारखाने आहेत. म्हणजे नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय प्रभावीपणे तुम्ही उभा केलाय. आनंद असो माऊली, उदंड आयुष्य मिळेल, फरवराटी होईल, सुख शांती आरोग्य नांदेल तुमचं माऊली. या गाणी आशीर्वाद असो माऊली.
ऐका दादानो, थोडा ऐका दादानो, 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 आलो रायाचा जोशी होरा, ऐका दादानो, आलो रायाचा जोशी होरा, ऐका दादानो, लोकरंजनाच्या माध्यमातून जाता जाता तुम्हाला 4 संस्कार हा जोशी सांगणार आहे. पहिला संस्कार लक्षात ठेवा, मातृदेवो भव. सारं काही विसरा पण आपल्या आईला विसरू नका. कारण आई हे एक नाव असतं आणि घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई म्हणजे काय असतं? अंगणातील तुळस. आई म्हणजे देवळावरचा कळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संत वाणी. आणि आई म्हणजे वाळवंटात प्याव असं थंडगार पाणी. मातृदेवो भव, आईला विसरू नका. दुसरा संस्कार म्हणजे पितृदेवो भव, वडिलांना विसरू नका. आई घरचं मांगल्य असतं आणि बाप घरचा आधार असतो. जगाचा जो ताप सोसतो तोच खरा बाप असतो. छोटी छोटी संकट पेलायची असेल तर आई लागते आणि मोठी मोठी वादळं पेलायची असेल तर बाप लागतो. आईला विसरू नका आणि वडिलांना विसरू नका. तिसरा संस्कार आचार्य देवो भव. आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. गुरु विना कोण दाखवीन वा. आपल्याला जीवनात मार्ग दाखवणारे पहिले गुरु म्हणजे आई वडील. त्यानंतर शाळेतले आपले शिक्षक गुरु. पावलं पावली मार्गदर्शन करणारे आपले गुरु आहेत, जे आदर्श मार्ग सांगतात. आणि आपले आध्यात्मिक गुरु आहेत, ते सुद्धा आपल्याला ज्ञान संस्काराचं बीज आपल्यामध्ये रोवतात. त्या गुरुला विसरू नका. चौथा संस्कार म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आणि माता, माती, मातृभूमीला विसरू नका. ज्या ठिकाणी आपण राहतो ते गाव, तो समाज, कुटुंब, मानव जपा, माणुसकी जपा, मानवता जपा. डोकं शांत ठेवा, डोक्यावरती बर्फ ठेवा, तोंडामध्ये साखर ठेवा, हृदयात प्रेम ठेवा, आत्म्यात माया ठेवा, हातामध्ये कष्ट करा. भजन, पूजन, प्रवचन, व्याख्यान आहे तिथं जावा आणि जीवन आपलं आनंदी करा. एवढे संस्कार लक्षात ठेवा. पर्यावरण लक्षात ठेवा. विज्ञानाची ज्योत मनात जागून ठेवा. मोबाईल पासून दूर व्हा, टीव्ही पासून बाजूला व्हा. हातामध्ये ग्रंथ घ्या, पुस्तक वाचा, प्रवचन व्याख्यानामध्ये आपला जीव रमवा. एवढंच या निमित्तानं संदेश सांगतो आणि हा पिंगळा जोशी निघाला दादा पुढल्या गल्लीमध्ये. ऐका दादा